आपण पुरी भाजी ही रेसिपी पाहणार आहोत। तुम्ही घरीसुद्धा हॉटेलसारखं चविष्ट पुरी भाजी बनवू शकता। ही पुरी भाजी रेसिपी बनवणे अगदी सोपे आहे। पुरी म्हटले की सर्वांना तेलकट होतील हा प्रश्न असतोच, पण मी जी पुरी दाखवणार आहे त्याच्यामुळे पुरी अजिबात तेलकट नाही होणार, बराच वेळ फुगलेलीही राहतील, रंगही चांगला येईल। परत आपण मैद्याचा वापर न करता गव्हाच्या पिठापासून पुरी करणार आहोत। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी इथे आपण आधी पुरी तयार करण्यासाठी कणिक तयार करून घेऊया। इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। तुम्ही तुमच्या अंदाजानुसार वाटी लहान मोठी घेऊ शकता। इथे मी 2 वाटी गव्हाचे पीठ घेतलेले आहे। त्याच्यामध्ये आपल्याला पोहेच्या चमच्याने 2 चमचा रवा घालायचा आहे। रवा घातल्यामुळे आपली पुरी खुसखुशीत होईल। त्याच चमच्याने आपल्याला 2 चमचा डाळीचे पीठ घालायचे आहे। डाळीचे पीठ घातल्यामुळे आपली पुरी जास्त वेळ फुगलेली राहील। इथे अर्धा चमचा साखर घातलेला आहे। साखर घातल्यामुळे आपल्या पुरीला रंगही चांगला येईल आणि चवीनुसार मीठ। इथे 3 चमचा त्याच चमच्याने तेल कडक करून घालायचं आहे आणि सर्व मिश्रण एकत्रित व्यवस्थित चांगले मिक्स करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही पुरी बनवला तर तुमची पुरी अजिबात तेलकट नाही होणार। अशा पद्धतीने आपल्याला सर्व एकत्रित मिक्स करून घ्यायचं आहे। इथे आता आपण थोडं लागेल तसं आपण पाणी घालून कणिक आपल्याला घट्ट असं मळून घ्यायचं आहे। आता आपले पुरीचे कणिक तयार करून मळून झालेला आहे। आता आपण त्याला अर्धा तास तरी असंच पद्धतीने ठेवून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण भाजीची तयारी करून घेऊया। भाजी बनवण्यासाठी एका कढईमध्ये साधारण 5 ते 6 चमचे इथे मी तेल घातलेलं आहे। तेल थोडं गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला हिंग पावडर घालायची आहे, मोहरी घालायची आहे, आलं आणि लसणाची पेस्ट घालायची आहे। आलं लसूण पेस्ट थोडं भाजल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला कांदा आणि टोमॅटोची पेस्ट घालायची आहे। इथे मी मोठं 2 टोमॅटो आणि मीडियम साईजचे 4 कांदा घेतलेले आहेत। त्याला दोन्ही मिक्सरमधून बारीक पेस्ट करून घेतलेला आहे। त्याला तेलामध्ये चांगलं असं परतून घ्यायचं आहे। अशाच पद्धतीने आपल्याला कांदा टोमॅटोला चांगलं असं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे। तेल सुटेपर्यंत आपल्याला कांदा आणि टोमॅटो परतून घ्यायचा आहे। आता आपला कांदा आणि टोमॅटो चांगला परतलेला आहे, भाजलेला आहे। त्याच्यामध्ये आपल्याला साधारण एक लहान वाटीने 1 वाटी मटार घालायचा आहे। इथे मी ओला मटार घेतलेला आहे। तो गरम पाण्यामध्ये 1 ते 2 मिनिटसाठी उकळी काढून घेतलेली आहे मटारला आणि ते आता मी इथे फोडणीमध्ये घातलेलं आहे। मटारसुद्धा आपल्याला अशाच पद्धतीने 1 मिनिटसाठी परतून घ्यायचं आहे।
मटारसुद्धा आपले आता चांगले भाजलेले आहेत. आता आपण इथे त्याच्यामध्ये मसाला घालूया. त्याच्यासाठी साधारण अर्धा चमचा हळद पावडर, गरम मसाला इथे मी एव्हरेस्ट कंपनीचा किचन किंग मसाला वापरलेला आहे. साधारण 2 ते 3 चमचे किचन किंग मसाला वापरलेला आहे. त्याच्यानंतर इथे आपला रेग्युलर तिखट आपल्या आवडीनुसार, आपल्याला जसं तिखट आवडत असेल तसं तुम्ही तिखट, लाल तिखट घालू शकता. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली, आणि उकडलेला बटाटा. इथे मी साधारण 4 मोठे बटाटे उकडून घेतलेले आहेत आणि ते लहान लहान पीसेसमध्ये कट करून घ्यायचा आहे. आता आपला सर्व मसाला चांगला अशा पद्धतीने आपल्याला भाजून घ्यायचा आहे, मिक्स करून घ्यायचा आहे. आणि त्याच्यामध्ये इथे आपल्याला गरम पाण्याचा वापर करायचा आहे. गरम पाणी भाजीमध्ये आपल्याला हवे तसे कन्सिस्टन्सी बघून आपण कमी जास्त पाणी घालू शकता. जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही, अशा पद्धतीने आपल्याला पाणी त्याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे. इथे आपल्याला झाकण लावून 1 ते 2 मिनिटासाठी उकळी काढून घ्यायची आहे. उकळी आणल्यानंतर तुम्ही भाजी बघू शकता कशा पद्धतीने मस्त अशी आपली पुरीसोबत खाण्यासाठी भाजी तयार आहे. अशा पद्धतीने जर तुम्ही बनवलात तर तुमची पुरी भाजी अगदी हॉटेलसारखी बनेल. ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करू शकता. आपली भाजी तयार आहे. वरून थोडं आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेलं आहे. इथे आता आपण पुरी तयार करण्यासाठी घेऊयात. तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त लहान मोठा गोळा घेऊ शकता. पुरी पिठाचा वापर न करता इथे मी थोडा तेल लावून पुरी लाटलेली आहे. थोडं किंचित जाडसर असं आपल्याला पुरी ठेवायची आहे. जास्त पातळ पुरी लाटला तर तुमची पुरी फुगणार नाही. अशा पद्धतीने आपल्याला पुरी गोल गोल अशी लाटून घ्यायची आहे. इथे गरम तेलामध्ये आपल्याला मोठा गॅस करूनच आपल्याला पुरी तळून घ्यायची आहे. लहान मीडियम गॅस ठेवला तर तुमची पुरी तेलकट होईल आणि ती फुगणारही नाही. इथे आपण पुरी तळण्यासाठी तेल गरम झालेलं आहे काय चेक करूया. आपलं तेल गरम झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला लाटलेला पान पुरीसाठी घालायचा आहे आणि वरून थोडं गरम तेल अशा पद्धतीने त्याला मारून घ्यायचं आहे. पुरी सारखी खाली वर असे पलटायची नाही आपल्याला, त्याच्यामुळे आपली पुरी तेलकट होतात. 1 किंवा 2 वेळा पलटला तर चालेल, पण त्याच्यापेक्षा जास्त पलटला तर तुमची पुरी तेलकट होईल.
आपल्या पुरीला रंगही चांगलेला आला आहे, तुम्ही बघू शकता। अशाच पद्धतीने आपल्याला सर्व पुऱ्या तळून घ्यायच्या आहेत। आपली पुरी खाण्यासाठी तयार आहे। आता आपण इथे सर्विंग प्लेटमध्ये पुरी भाजी सर्व करून त्याला मस्त असं तुम्ही एन्जॉय करू शकता। ही रेसिपी तुम्ही नक्की ट्राय करून बघा। अगदी हॉटेलसारखं पुरी भाजी आपल्या घरच्या घरी आणि तेही सोप्या पद्धतीने बनवू शकते। माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। थँक्यू।